ऋतुराज पाटलांचे जे नेते मंडळी आहेत त्यांना हे आमचं गाव वैतागलेलं आहे। त्यामुळं आमचं जवळजवळ 90% गाव हे अमोल महाडिक साहेबांच्या मागच आहे। नेते दोन्ही पण चांगले आहेत, पण कार्यकर्त्यांच्या कारभारामुळं ही जनता फिरलेली आहे। तर कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळेच नाही मतदार बाहेर जातो। अमोल महाडिक येतील। अमोल महाडिक काय वाटतंय गावात? महाडिक 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 तरुण मतदार महाडिक साहेब ओनली। शेतकऱ्यांसाठी साहेब आता कसं आहे, अमोल महाडिक साहेब हे काम करत आहेतच। लढत होते अमोल महाडिक विरुद्ध ऋतुराज पाटील, काय नेमकी परिस्थिती आहे या गावामध्ये? परिस्थिती खरी सांगायची तर ऋतुराज पाटलांचे जे नेते मंडळी आहेत त्यांना हे आमचं गाव वैतागलेलं आहे। त्यामुळं आमचं जवळजवळ 90% गाव हे अमोल महाडिक साहेबांच्या मागच आहे। नेते दोन्ही पण चांगले आहेत, पण कार्यकर्त्यांच्या कारभारामुळं ही जनता फिरलेली आहे। ह्या गावात हाच प्रश्न आहे। असं नाही की ऋतुराज पाटलांनी कामच केलं नाही, अमोल महाडिक हेच आहेत। जे कार्यकर्त्यांनी जे कारभार केला आहे, अनागोंदी कारभार, तो आम्हाला नको आहे। आणि आम्हाला मुळात कार्यकर्ता त्याच्या थ्रू आम्ही तिकडं जाऊन त्यांच्या थ्रू आम्ही तिकडं काम घेऊन जाणार असं आम्हाला नको आहे। स्वतः अमोल साहेब असो, महाडिक साहेब असो, कोणी असो, आपलं ऋतुराज साहेब असो, त्यांच्याकडे आपण डायरेक्ट आपला माणूस गेला पाहिजे। कार्यकर्ता त्यांचा आम्ही त्याच्याकडे जाणार, तो सांगणार की उद्या जाऊया परवा जाऊया, हे असं आम्हाला काही नको आहे। त्यामुळे त्यांच्या अनागोंदी कारभारामुळं हा आमचा समाज पूर्ण किंवा आमच्या गावातली जवळजवळ 90% जनता अमोल महाडिक साहेबांच्या मागं आहे। अमोल महाडिक साहेब 100%। खरं तर मग गेल्या आता महाडिक साहेबांच्या माध्यमातून इथं पोस्टर लावले होते, मतदारसंघात काय विकास झाला नाही, खड्डे आहेत रस्त्यांवर वगैरे, असं काय? नाही, आमच्याकडे तर झालेलं नाही, काय आमच्या तर काहीच झालेलं नाही। हा बघा, ज्याचा ऊस नदीकडे आहे तिकडे रोड झालेत का, तर त्यांचा ट्रॅक्टर यायला पाहिजे। आमच्या इथं रोड झालेला नाहीत। ज्यांची रानं नदीकडे आहेत तिकडे रोड झाल्यात, दरवर्षी रोड होत्यात का, तर त्यांचं कारखान्याचा ऊस किंवा त्यांची वाहतूक व्हायला पाहिजे म्हणून। आमच्या इथं कुठं काय झालं आहे? म्हणजे रस्ता उकरलेला जे होतं ना, हे जलशुद्धीकरणाचा, ते मिटतं त्यांनी ते मुजवलं पण नाही, हाय असं ठेवलं आहे अजून। मनमानी कारभार कोण कोण करते कार्यकर्ते असं वाटतं तुम्हाला? कार्यकर्त्यांची नाव कोण घेत नाही होत तसं काय। पण कसं असतं तुम्हाला सांगू, भले आपण काही बोललो तर कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळेच नाही मतदार बाहेर जातोय असं आहे। म्हणजे तो मुन्नाचा असो, बंटीचा असो किंवा कुणाचाही असो। म्हणजे परिस्थिती अमोल महाडिकांच्या बाजूने आहे म्हणायचं? आहे 100%। तुम्ही ह्या मतदारसंघातलेच ना तुम्ही? होय। तुम्हाला अमोल महाडिक आहे आणि ऋतुराज पाटील उभा राहिले, काय कोण येईल वाटते? अमोल महाडिक येतील। अमोल महाडिक काय? अमोल महाडिकांच्या माध्यमातून गेले 1200 कोटी रुपये निधी आणलेला, काय काय कामं झालेली ते आता आपल्याला काय माहिती, आता ग्रामपंचायतला माहिती असणार आहे, ते आम्हाला काय माहिती असणार आहे? ऋतुराज पाटलांनी काय केलं नाही विद्यमान आमदारांनी? केले असेल आता, बघ आमच्यापर्यंत कोण आणते काय ते? ग्रामपंचायतमधले तर ग्रामपंचायतमधलेच माणसांनी माहिती असणार सगळी। आम्ही कधी तिथं आहे का? ते कार्यकर्त्यांना माहिती, सगळं कार्यकर्त्यांनी सगळी माहिती असत्या। सामान्य माणसापर्यंत तुमच्यापर्यंत नाही, आमच्यापर्यंत काय कुठलीच गोष्ट पोचत नाही। नाही नाही। मग गल्ली बिल्लीचं काय काय तुमच्या? केलेत की रस्ते बिस्त केलेत, रस्ते केलेत। मग अमोल महाडिक नेमकं काय येतील असं वाटतं? अमोल महाडिक काय येतील? कर्तृत्वामुळे येतील त्यांच्या। तुमचा पाठिंबा आहे अमोल महाडिकांना? आहे की। मतदारसंघात दुरंगी लढत होत्या महाडिक पाटील, काय वाटतंय गावात? महाडिक 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 का? महाडिक का? महाडिक आम्हाला पहिल्यापासून नेता आमचा आहे आणि महाडिकाशिवाय आम्ही कुठं बाहेर जात नाही। महाडिकांचा तुम्ही कार्यकर्ता आहे म्हणताय, कट्टर कार्यकर्ता आहे। विद्यमान आमदार होते, त्यांनी काय कामं केली? विद्यमान आमदार होती तेव्हा त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत, ते तो आपल्याला इथे दाखवून दिलं नाही आहे। आपल्या गावात ज्या माणसाने काम केले त्या माणसानंतर तो माणूस आला XYZ, त्या माणसानं ते आपली त्यांची कामं आपल्या हातात घेतली। ओके ओके। मग यावेळी महाडिक येणार काय? महाडिक 100% येणार। 100%। किती पहिला गावात किती पाठिंबा आहे? गावात पाठिंबा तरी आमच्या समाजाचा पूर्ण समाजाचा पूर्ण पाठिंबा महाडिकांचा असणार आहे, बाकी कोणाला नाही। तुम्ही तरुण आहे, तुम्हाला काय वाटतंय? तरुण मतदार महाडिक साहेब ओनली महाडिक। का महाडिक? कारण का आम्ही अशोक पाटलांचा कार्यकर्ते, पाचगाव महाडिक साहेब, विषय संपला, बाकीचं काही विचारायचंच नाही। ओनली महाडिक। या मतदारसंघामध्ये दुरंगी लढत होत्या पाटील आणि महाडिक, तर काय नेमकी परिस्थिती आणि शेतकऱ्यांसाठी काय झालं, केलंय का नाही कोणी?
शेतकऱ्यांसाठी साहेब आता कसं आहे, अमोल महाडिक साहेब हे काम करत आहेतच. आणि याच्या अगोदर अमोल महाडिक साहेबांना काय म्हणत होते की एकाच घरात 3 पदं आहेत, पण यांच्या पण घरात 2-3 पदं आहेतच की. मग यांना नाव ठेवून ह्याने पण त्यांच्या डोक्यावर हात ठेवून ह्याने पुढं कसं चाललं. आणि दुसरी गोष्ट कारखान्याचं नाव सांगतात राजाराम कारखान्याचं की सभासद हे आहेत ते आहेत, आणि त्याने स्वतःचं कारखान्याचं स्वतः खाजगी करून घेतला. ह्यो पण घेणार नाहीत कशावरनं. मग ह्याच्या कसं आहे, ह्याच्या अगोदर शेतकऱ्यांसाठी महाडिक साहेब हे झटत होतेच. दुसरी गोष्ट अशी की बंटी पाटील साहेब म्हणतात की लई हे म्हणजे असं काहीतरी, पण बंटी पाटील साहेब हे महाडकांच्या जीवावरच वर आलेत. त्यांनीच निवडून आणले, त्यांनी वर गेले आणि परत त्यांना शह देऊन ह्याने वर चाललेत. आणि एका घरात 3 पदं आहेत, खासदार आमदार असं म्हणत होते का नाही. पण आता बंटी पाटील साहेबांच्या घरात 2-3 पदं आहेतच की. मग आता शेतकऱ्यांसाठी ह्यांनी काय केलेत काय, आम्हाला तर काय वाटत नाही बंटी पाटील साहेब करतात असं. का तर आम्ही ज्या वेळेला आमचं काम आहे म्हणून जर गेलो तर मी एकदा 2दा गेलो होतो स्वतः खाजगी, तर बंटी पाटील साहेब आहेत नंतर आम्ही सांगितलं. मग आता आम्ही कुणाला मत द्यावं असं तुम्हाला तर काय वाटते. आमचं काम झालं तर आम्ही त्यांना मत देऊ नये. बरोबर म्हणजे तुम्ही ते कार्यालयात गेल्या तुमची भेट होत नाही. हां होत नाही 2 वेळा. आता बजरंग जे आहेत त्यांनी आमचं म्हणजे काम केलं आमचं, आम्ही काय नाही म्हणणार नाही. पण कसं आहे, ज्यावेळेला आम्हाला प्रत्यक्षात भेटायचं होतं साहेबांना त्यावेळेला आम्हाला भेट झाली नाही आमची. सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचलेत का? हां डायरेक्ट कसं आहे, आता बंटी पाटील साहेब आम्ही त्यांना काय नावं ठेवणार नाही किंवा असं पण म्हणणार नाही. पण जे आमच्या आता वसई गावात जे काहीतरी त्यांचे माणसं आहेत म्हणा किंवा त्यांचे पदाधिकारी आहेत ते आम्हाला सर्वसामान्य माणसाला त्यांच्यापर्यंत नेतच नाहीत. म्हणजे परिस्थिती अशी आहे की कुठली योजना असू दे किंवा काही माहिती असू दे नेत्यांपर्यंत थेट सामान्य जनतेला जाता येत नाही. कार्यकर्ते कुठेतरी हां. आणि कसं आहे, शेवटी राजकारण आहे. आम्ही जास्त बोलून पण किंवा हे नाही, काही गोष्टी बोलल्यानंतर मग एकावर टपकं ठेवतात ही खाजगी गावातील माणसं कसं आहेत राजकारणी, किंवा आमच्या माणसाला हे नाव ठेवलं आहे ह्यो कुठं सापडतो कचड्यात एवढं बघत असतात. त्यापेक्षा आता आम्ही शेवटला एवढंच म्हणेन की काय दोन्ही माणसं समानच म्हणायला पाहिजे. हां आता फक्त ते ह्याला नाव ठेवतात हे त्याला नाव ठेवतात, का ठेवतात हे त्यांनाच माहिती. पण आम्हाला जे आता समजते त्या पद्धतीने आम्ही काम म्हणजे मतदान करायचं कोणाला किंवा काय करायचं आम्ही ठरवणार. का ही माणसं आम्हाला त्यांच्यापर्यंत जाऊच देत नाहीत म्हणल्यावर आम्ही करायचं काय, आमचं कामच होऊच नाही. म्हणजे तुमचं काम ज्या माध्यमातून होईल त्याला तुमचं त्यांना आमचं मत असणार. मळणी करताय आता, हे भात काढताना भाताची शेती पण पावसात पाण्याखाली गेली असेल? होय गेली. 5 महिने लागले भात काढा, 4 महिन्याचा भात आहे हो. 8 जूनला भात पेरणी केली होती आम्ही, आज 8 नोव्हेंबर आहे, म्हणजे 5 महिने लागले त्याच्यासाठी काढायला आम्हाला. मग आता हे कुठेतरी एवढं पीक आले, थोडंफार नुकसान झालं असेल तुमचं. काय कुठला आमदार कुठला कार्यकर्ता किंवा माजी आमदार असून देत काय तुमच्यापर्यंत थेट आलेत? आता सध्या तरी महाडिक साहेबांचे म्हणजे फोन म्हणा किंवा त्यांच्या कार्यालयातून काय तुमची अडचण असेल असं तरी मला येत होते. पण बंटी पाटील साहेबांच्याकडून तरी काय आलेलं नाही अजूनपर्यंत. ठीक आहे. एकंदरीत परिस्थिती अशी आहे म्हणा शेतकऱ्यांची, इथली शेतकऱ्यांची म्हणजे आमच्या भागातलं तर सांगतोय आम्ही. बाकीच्या ठिकाणी कसं आहे, एखाद्या वेळेस असं पण असू शकेल की बाबा ह्यो भाग बंटी पाटील साहेब तिथं आमच्यापेक्षा पण त्यांना मदत जास्त करत असतील, किंवा असं आहे की ह्यो एक माणूस आहे आणि ह्यो माडकांचंच आहे त्यामुळे ह्या बंटी पाटलांचं साहित्य तिथं पण जाऊ द्यायचं नाही. हे कुणाचं काम, इथल्या राजकीय माणसांचं काम असं असते.